सांगितलं होतं टीव्हीवर बघून की तिथं 2 मगरी आहेत आणि त्या मगरींच्या नाकामध्ये नथणी घातलेली आहे. तर ते तुम्ही बघा. आणि ते माझ्या डोक्यात होतं की त्याशिवाय परिक्रमा पूर्ण होत नाही, असं काहीतरी डोक्यातला संकल्प. तर त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक साधू संतांना विचारत होतो की इथं ते खोडियार मंदिर, त्या मगरी कुठे आहेत. असं करत करत आम्ही 3 मैल जवळजवळ चालत गेलो. आणि मग एका साधू आणि साध्वीने आम्हाला सांगितलं की तुम्ही पुढे आलात, इकडे नाहीये, खोडियार मंदिर मागे आहे, बोरदेवीपासून मागे जायचं. आता परत परिक्रमेमध्ये मागे फिरायचं का नाही असा प्रश्न आला, कारण नर्मदा परिक्रमेमध्ये फिरता येत नाही. तेव्हा इथं काय, तर म्हणाले ह्या ठिकाणी हे बंधन नाहीये, कारण खोडियार मंदिरापासून पुढे रस्ता नाही, त्याच रस्त्यानं परत यायचं आणि मगच भवनाथ मंदिराकडे जायचं. म्हटलं हरकत नाही, आपण 2 वेळा मागे जाऊ. आम्ही परत मागे फिरलो. साधारण 1 किलोमीटरवर ह्या सगळ्या भेटल्या. सांगितलं आम्ही खोडियार मंदिर बघून येणार आहे. एक एक आम्ही 3 तर नक्की होतो. मी, माझ्याबरोबरच्या इंदोरका म्हणून होत्या, इचलकरंजीच्या त्या, तर त्या, मी आणि ते देसाई, असे आम्ही 3 होतो. असं करत करत हळूहळू एक एक मागं करत करत 9 जण आम्ही निघालो. तसं बघायला गेलं तर खूप अवघड वाट आहे, म्हणजे सरळ नाहीये. गोल गोल गोट्यावरनं चालावं लागतं. चढण काही फारशी नाहीये, पण गोल गोट्यावरनं प्रत्येक पाय जपून आणि काठी जपून टाकायला लागते. असं ते अंतर 1-2-3 किलोमीटर आहे, पण सृष्टी सौंदर्य खूप छान आहे. जवळ नदी वाहते आणि देवीचं दर्शन होणार आहे ह्या आनंदामध्ये. पण देऊळ असंही नाहीये. पुढे आलेला डोंगराचा भाग आहे, त्याच्या खाली 2 देवी आहेत, पण फार सुंदर देवी आहेत. म्हणजे मला तिथं नंतर खूप वाटलं की पुढे फोटो मिळेल, पण तो कुठे मिळाला नाही. आणि मग तिथं जवळच एक रामबाण म्हणून आहे, ते बघायचं ठरलं. तर आमच्यातले 2 जण म्हणाले की आम्ही येतोय, आणि ते काही आले नाही. आम्ही आपल्या नेहमी माझा जरा गुडका असतो घरावर जास्तीत जास्त पकडायचा, त्याप्रमाणे आम्ही वर चढलो. आणि हे येत आहेत पाठीमागून 2 जण. असं वाटलं, बाकीचे म्हणाले आम्ही नाही इतक्या उंच चढून येणार. वर गेल्यावर ती निम्मांतर चढलं. तरुण मुलं म्हणाली आजी एवढ्या पाठीवर सॅक घेऊन काय चालताय, खाली कोणी माणसं नाहीत का तुमची, खाली सॅक ठेवा. म्हटलं ते काही आलं नाही. शेवटी आम्ही ठरवलं की सामान ठेवायचं, एकीनं वर जाऊन यायचं, मग दुसरीनं वर जायचं. असं जाऊन येण्यात आमचा गेला अर्धा तास तिथे. मग वर चहा पाणी, मध्ये गुहा आहे ती बघून आम्ही बाहेर आलो, समाधी आहे तिथे. आणि मग असं वाटलं की ही सगळी लोक गेलेली आहेत, तेव्हा आता त्या मगरीच्या मागे काही धावायला नको, म्हणून आम्ही काही मगर बघितले नाही. म्हणजे ते खोडियार मंदिरात तुम्ही दर्शन घेतलं, पण मगरींचं दर्शन आम्हाला दोघींना झालं नाही. ह्या 7 जणांना मगरीचं दर्शन झालं. एक वेळ असं वाटलं की ही लोक भेटल्यानंतर भराभरा पुन्हा आल्या की सामान ठेवावं आणि परत जाऊन यावं, पण पुन्हा विचार केला अशा गडबडीमध्ये जर कुठं पडलो तर सगळा गोंधळ होऊन जाईल, त्याच्यापेक्षा मिळालं एवढं समाधान छान आहे. तसंच गिरनारवरचं माझा एक अनुभव सांगते की गिरनारच्या संवादात मी 3 वर्षापूर्वी मी आणि जावई गेलो होतो गिरनारला. त्यानंतर गिरनारचं ठरल्यावर ह्या वेळेला मला सारखं वाटत होतं, माझा गुडघा उजवा दुखत होता. 4 महिने माझा गुडघा काही थांबेना, सगळे उपचार झाले, पण मला तर ह्या वेळेला चालतच यायचे. हाही माझा बालहट्ट होता. आणि 2:15 आधी मुळात मी 10च्या ठोक्याला घरात सुद्धा झोपते. त्यामुळं 9:30ला यांनी ठरवल्यावरच मला बापरे कसं काय आपल्याला चालणं होणार ना. आणि त्यांचंही बरोबर होतं की त्रिपुरी पौर्णिमेचा मुहूर्त धरून आपण वर जातोय, हा फार छान दिवस होता. आणि त्यामुळे त्या म्हणतात तसं चांदणं इतकं जवळ आहे, छान आहे, फारच सुंदर चांदण्यात चालताना वाटत होतं. दिवे असलेले वेगळे आणि चांदण्यांचा प्रकाश वेगळा, पण ते मलाही पटत होतं. आणि सकाळची थोडी 6 ते 8च असते, त्यामुळे तेही पाहायचं होतं. पण झोप आपल्याला आवडेल कधी. पण माझ्या लक्षात आलं की ह्या 70ला सुद्धा मी 10 वाजता झोपल्याशिवाय चालू शकत नाही. पुन्हा कधी पुढच्या वर्षी तर म्हणाले तर मी सांगितलं 2 पर्यंत या पायरीवर झोपते, 2 वाजता मी चालायला सुरुवात केली. मी आता नाही 10 वाजता चालू शकत. म्हणजे 10-10:15 पर्यंत मी चालले आणि पुढे मला तोल जायला लागला. म्हणजे इंदाकानं म्हटलं इंदाका तुमचा हात धरण्याशिवाय मी चालू शकत नाही, कारण कठडा नाही त्या ठिकाणी मला काही खात्री वाटेल. आणि 12-12:30ला एक अशी वेळ आली की अक्षरशः मी रडायला लागले की आपण चालू शकत नाही, दर्शन आपल्याला आज होणार नाही. इतकं मला मनोमन वाईट वाटलं. मी त्या ठिकाणी इतकी प्रार्थना केली भगवंताची की अरे काय तूच घेऊन आलाय. भले मला 4 महिने जरी धाकधूक वाटत असली तरी सुद्धा त्या दृष्टीनं मी काही गोष्टी केल्या. आणि खरं सांगायचं तर 3000 पायऱ्या मी कशी चढले माहिती नाही. आणि त्या 3000 पायऱ्यानंतर वर कशी गेले आणि खाली कशी उतरले हे मला काही कळलं नाही. आणि सकाळी मात्र काही कळलं नाही. पण साधारण 11:30 नंतर इतका प्रचंड वारा सुटला
त्या ठिकाणी 3 वेळा साधारण खूप वारा सुटला की आम्हाला थांबायला लागलं. म्हणजे डोलीवाले ओळीनं बसून राहिले ते आता आमच्या पुढे. पण आम्ही गेल्यानंतर सगळे आम्ही थांबलो की चालणं शक्यच नाही, इतका वारा. तर त्याच्यात ते तिखे काका म्हणून आहेत, ते म्हणाले त्यांनी 3 वेळा ह्या रूपात आपल्याला स्पर्श करून दर्शन दिलं. दर्शनाचा प्रत्येक याचा भाग वेगळा असतो. कुणाला साक्षात दत्तात्रय दिसतील, कुणाला बाल रूपात दिसतील, कुणाला वयोवृद्ध दिसतील. पण त्यांना ते 3 वेळा जो वारा, वादळी वारा म्हणजे आवाज घोंगावत होता आणि असा वारा कधीच पाहिलेला नाही, इतका वारा स्पर्श त्याचा. आणि थोड्या वेळाने वारा थांबल्यानंतर हे लोक खाली उतरले ह्याच्या बसून आणि आम्ही निघालो. पण यांच्या आमच्यात थोडं अंतर पडलं आणि इतका परत वारा सुटला की आम्ही चालू शकलो नाही. आम्ही परत 8-10 लोक मागे थांबलो. आहे त्या जागेवर काठीवर डोकं टेकून गाढ झोप लागत होती आणि पुन्हा चालायला होत होतं. अशी कारण केवळ दत्तात्रयांच्या कृपेमुळेच आपण हे करू शकतो. आपण कोणी चालत नसतो, तेच आपल्या लिहित असतात. याच्यावर जय गिरणारी मेरा भरोसा है प्यारी, असं जे वाक्य होतं ते अगदी मनोमन आम्हाला पटलं. आणि असाही सांगायची गोष्ट म्हणजे खूप लोक असं आम्ही दररोज पर्वती चढतो, आम्ही अतिशय प्रॅक्टिस केलेली आहे, हे काय आम्हाला हे असं काहीच नाही, असे पण तिथे काही खूप सारे होते गिरनार चढताना. आणि असे बूट असे काही मिळतात हल्ली की त्याचं हवेचं सस्पेन्शन त्याला असतं आणि ते बूट घातल्यावर माणूस जास्त वेगाने चढू शकतो. असे काही बूट घालून अशी काही लोक आलेली होती, काही यात्रा कंपनी आलेल्या होत्या. आणि असे लोक होते. तर शेवटी 3000 पायऱ्या झाल्यानंतर त्या लोकांना, त्या दोघा लोकांना पुढे चढवेच नाही. त्यांना अशक्यप्राय ही गोष्ट झाली आणि 3000 पायऱ्यानंतर ते परत मागे फिरले. म्हणून अशी कुणीही मनात अशी संकल्पना घेऊ नये की मी एवढं चढलोय, मी एवढी प्रॅक्टिस केली आहे, मला काय सहज शक्य आहे. शेवटी परमेश्वराच्या ठिकाणी तुमची समर्पण भावना पाहिजे. पूर्ण त्याला तुम्ही शरण जा. गिरनारच्या खालच्या पायरीवर साष्टांग नमस्कार करा, ती धूळ असते ती तुमच्या मस्तकी धारण करा आणि नंतरच गिरनार चढायला सुरुवात करा. तुम्ही त्याला पूर्ण शरण जा. तुम्ही तुमचं समर्पण पाहिजे पूर्ण. काळजी कुठली घ्यायची हा प्रश्न मला विचारत आला तर काळजी हीच घ्यायची की तुमचं मन हे अत्यंत निर्मळ आणि स्वच्छ ठेवायचं आहे. कुठल्याही मनात अहंकार नको की मी असं केलंय, मी तसं केलंय, मी हे सहज शक्य करेन. असं जर का थोडं जरी झालं तरी तो माणूस चढू शकत नाही. कितीही तुम्ही कुठल्याही प्रकारची आधुनिक साधनं वापरा, नाहीतर कुठलीही वेळ घ्या, पण तुमची समर्पण भावना ही अत्यंत महत्वाची आहे कुठल्याही धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर. आणि हे जर चढायचं उतरायचं शारीरिक पण काम आहे, तर त्या गिरणारीला पूर्ण शरण जायचं. जेव्हा परिक्रमेत आम्ही किंवा काही आपण कुठल्याही पाण्याला स्पर्श करताना किंवा आंघोळ करताना माझं सर्व पाप हे निघून जाऊ दे आणि मला या स्नानाचं पुण्य मिळून दे. पुण्य आणि पाप ह्या संकल्पना आपल्याकडे आहेत, म्हणूनच पुण्य पाप हे शब्द आपण तिथेही वापरायचे आणि तरच तुम्हाला त्या स्नानाचं पुण्य मिळतं. आंघोळ करायला गेल्यासारखी तुम्ही आंघोळ केलात आणि परत आलात तर काही नाही. परमेश्वराला मनोमन प्रार्थना करायची असते 2 सेकंद का होईना की मी आज इथे आहे, आज हे स्नान मी करते. माझं सगळं पाप जे काय असेल, चूक, योग्य अयोग्य, ते सगळं निघून जाऊ दे. सगळं तुझ्या चरणाशी मी आहे, सगळं कर्म माझं तुला समर्पण आहे आणि मग मी स्नान करणारा उतरायचं आहे. असे प्रत्येक ठिकाणी केलं तर कुठलीही यात्रा सहज शक्य आहे. कैलास मानस यात्रेत मोसमही साफ द्यावी लागते, मोसम साफ असावा लागतो. पण इथे ऑक्सिजन भरपूर आहे, इथे तसा कुठलाही प्रश्न येत नाही. तेव्हा अशा तऱ्हेने गिरनार दत्तगुरू महाराजांनी आमची सगळ्यांची सर्व मनोकामना पूर्ण केल्या आणि आमच्या सर्वांकडून हे सगळं पूर्ण करून घेतलं. परमेश्वराचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. आभार नाही, ऋण आहे त्याचं, आणि त्या ऋणातच राहणं माणसाने पसंत करावं असं मला मनापासून वाटतं. आणि हे बोलून मी माझं भाषण संपवते. आत्ताच आपण गिरनार परिक्रमेचं जे वर्णन ऐकलं त्याच्यावरून आपल्याला कळलं की मी सोडणं म्हणजे काय आणि प्रत्येक वेळेला शरणागत म्हणजे काय आपण जो विचार करत असतो
गोष्टींचे अर्थ समजून घेणं असं मला वाटायला लागलं. दुसरी गोष्ट अशी की हे सगळ्या आम्हाला आता या थोड्याशा आध्यात्मिक क्षेत्राकडे वळायला लागल्यावरती आम्ही हे सगळं ऐकायला सुरुवात केली की परिक्रमा म्हणजे काय आहे, कुठे कुठे परिक्रमा जातात आणि कोण कोण करतात. आता हे सगळं असं ऐकलं की 17व्या वर्षी 72व्या वर्षी परिक्रमा करतायत, तर आमच्यासारख्यांनी न बोललेलं बरं. म्हणजे आता आम्ही खरं तर आताच करायला पाहिजे असं आता वाटायला लागलं की काय असेल मी परमेश्वरावर भरोसा ठेवायचा आणि परिक्रमा करायची म्हणजे काय तो एक अनुभव तरी घ्यावा अशी मनामध्ये खूप इच्छा आता प्रगट व्हायला लागलेली. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी जे सांगितलं की माणसं चढायला लागल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण सहज जाऊ. हा एक अनुभव माझ्या आयुष्यातला मी तुम्हाला सांगेन की ज्या वेळेला आम्ही ट्रेकिंगला जायचो त्यावेळेला बर्फामध्ये चालताना थोडा हार्ड बर्फ होता, पण प्लेन बर्फ होता, तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की एवढं काही घसरायला वगैरे होणार नाही आणि आपले शूज चांगले आपण सहज जाऊ शकतो. पण जोवर आम्ही काही विचार न करता चालत होतो, नीट चालत होतो आणि आता थोडंसं संकट उरलाय काय चाचणी सहज जाऊ असा विचार आला की पुढच्या क्षणी ठेच काढतो. असं 2दा-3दा झाल्यावर आम्ही ठरवलं की जिथे इतक्या उंचीवरती अध्यात्माचं हे प्रलय किंवा वलय असतं ना ते खूप जास्त असतं. तिथली लोक सुद्धा खूप प्रामाणिक असतात. आपल्या इतका अनुभव आपल्याला जो शहरामध्ये येतो तो त्या उंच भागात ट्रेकिंगमध्ये आम्ही अनुभवलो आणि तिथल्या वातावरणाची आपली मानसिकता असते ती इथल्यापेक्षा फार वेगळी असते आणि म्हणून आपली श्रद्धा खूप दाट होते. आता ह्या परिक्रमा करायचं परत माझ्या मनात यायला लागलंय कारण जे आम्ही तेव्हा फिरत होतो तो फिरणारा मन आज कुठेतरी आहे. त्याच्यामुळे आता ह्या गोष्टी आपल्या व्हाव्यात अशी एक ईश्वराकडे इच्छा प्रगट करून पुढचा मार्ग आखायचा असं मनात यायला लागलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट या ज्या चितळे काकू आपल्या बरोबर आहेत त्यांच्याबरोबर जर कुठे जायला मिळालं ना तर ती एक आनंदाची पर्वणी आहे बरं का. कारण त्या इतक्या सुंदर गप्पा मारतात वेगवेगळ्या विषयांवर आणि त्यांना माहिती पण खूप गोष्टींची आहे. हा अनुभव त्यांच्यावर फिरताना मी घेतलेला आहे आणि म्हणून मी त्यांना आग्रह केला होता की गिरनार परिक्रमा तुम्ही केली तर तुम्ही दोघी तिथे बसा, आम्ही तुमचं फक्त आभार मान्य पुरते जाऊ. आणि आता मी वैशाली गाडगे यांना थोडी प्रार्थना करते की त्यांनी परिक्रमा केलेली आहे, त्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे, तर परिक्रमा केलेल्यांनीच परिक्रमा केलेल्यांचे आभार मानावेत म्हणून मी हा माहीत सगळं त्यांच्याकडे देते. इथे अनेक गिरनार परिक्रमा करणारे माझे सहकारी आहेत, त्यांना कोणाला काही सांगायचं आहे का? त्यांना कोणाला काही थोडं सांगायचं आहे का? अनेक जण इथे दिसत आहेत. असं नको व्हायला की माझ्या हातनं काही सुटले आणि ते सांगायचं राहिले. सगळ्या प्रश्नांचं निरसनच झालेले, त्यामुळे आपण आता वेळेचंही पाहून थोडासा म्हणजे नर्मदा परिक्रमेमध्ये जे जे अनुभव आले ते गिरनारमध्ये त्यांना आले. अहंकार जर गळून पडला तर जे जे आपल्या मनात असेल ते सर्व होतं त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला आहे. आणि ह्या ज्या लीला मेहतळे आणि शैला चितळे यांच्याबरोबर म्हणजे यांचा सत्कार किंवा हे करायचं मला जर संधी मिळाली त्याच्याबद्दल मी परमेश्वराचे या देवीचे सर्वांचेच आभार, श्रोत्यांचे सर्वांचे आभार म्हणून मी हे संपवते. श्रीफळ हे अर्पण करते.
श्री राम जय जय राम 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 नमः परम कल्याण नमः परम वासुदेवाय शांताय जगन्नाथ पतये नमः नमः परम कल्याण नमः परम मंगल वासुदेवाय शांताय जगन्नाथ पतये नमः यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्जयो भूतिर्ध्रुवानीति गुरुदेव गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेवसुतं देवं सजानन्दवन्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं यते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे
आनन्दसान्द्रान्तरां वन्दे तां जगदम्बिकां
धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिवर्धनम् आपदुद्धरणं वन्दे स्मर्त्वामि समावतु जन्मसंसारबन्धनं स्वरूपानन्ददायकं निःश्रेयसम्पदं वन्दे स्मर्त्वामि समावतु जयलाभयशकाम दातुर्दत्तस्य यस्तवं भोगमोक्षपदस्येवं प्रपठे सकृती भवे इति श्रीपरमहंसपरिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती लिखितं श्री गुरुसौरार्थना स्तोत्रं सम्पूर्णं तत्सत् सद्गुरुचरणारविन्दस्तु। सच्चिदानंद घनप्रभु परमात्मा भगवान पुढी पंडितांचे जगसाष्टांग सच्चिदानंद घनप्रभु परमात्मा भगवान आदिशक्ती राजराजेश्वराच्या महात्मा साष्टांग सच्चिदानंद घनप्रभु परमात्मा भगवान सद्गुरुनाथांचे जगसाष्टांग भगवान वेदव्यास श्रुतमुनी शौनकादिशी जन्मेजय राजा समस्त भगवतीचे आचार्य भक्त यांचे जगसाष्टांग अखिलांतर्य मातेला वंदना करून आजच्या 6व्या दिवसाच्या मानधारी सत्राला प्रारंभ करूया. अंबे महाराज की जय. भगवान वेदव्यासांनी आदिशक्ती भगवतीची दिव्य कथा जन्मेजय राजाला सांगतात. या कथेमध्ये भगवान नारायण आणि नारायणचा संवाद हा विषय आहे. दिव्य अशी कथा सांगत असताना आपल्याला श्रेष्ठ असं पंचक सांगितलं की ज्यामध्ये वराह, कूर्म, मत्स्य, नारसिंह आणि श्रीराम या 5 तत्वांचं चिंतन सांगितलं. आज सकाळी आपण 5 तत्वांचं चिंतन सकाळी सविस्तर केलं. तिच्यामध्ये वराह रूप आहे, तिच्यात मत्स्य रूप आहे, तिच्यामध्ये नारसिंह रूप आहे, तिच्यामध्ये श्रीराम, त्याच्यामध्ये कूर्म रूप आहे. श्री भगवंताच्या या दिव्य 5 वैष्णव अवतारांचं आणि त्याचं असलेलं भगवती परमतत्व कसा संबंध आहे त्याचं वर्णन करत असताना वर्षांचं वर्णन केलं आपण आणि 9 स्वरूपाच्या परमतत्वांचं चिंतन त्या निमित्ताने आपण केले. भगवान शुकदेव आता शक्तीचं वर्णन करून सांगतात. आधी पुरुष सांगितला, आता शक्ती वर्णन करून सांगणार आहे. शक्ती वर्णन सांगत असताना भगवान नारायणाने फार छान प्रारंभ केला. नारायण भगवान म्हणतात, श्री नारायण वाद गणेश जननी दुर्गा राधा लक्ष्मी सरस्वती सावित्री च सृष्टिभ्यो प्रकृते पंचधा प्रकृते लक्षणं नवस भवे
संविता प्रधानादृशी करणे प्रकृतिस्ते न कथ्यते. भगवान नारायण आता आदिशक्तीविषयी बोलतात. नारायण म्हणतात प्रकृती सृष्टीवरची केवळ उपकार करावी या भावनेमध्ये एकच भगवती 5 रूपामध्ये प्रकट झालेली गणेश जननी माता दुर्गा, राधा, लक्ष्मी, सरस्वती आणि सावित्री या 5 रूपामध्ये ही भगवती प्रकट झालेली आहे. इथे वर्णन करून सांगतात गणेश जननी माता दुर्गा. दुर्गेला काय शब्द वापरले तर गणेश जननी गणपतीची आई. आणि संपूर्ण भागवतामध्ये पुढे दुर्गा शब्द कधी स्वतंत्र येणार नाही. प्रत्येक ठिकाणी गणेश जननी असा शब्द येईल. गणेश जननी माता दुर्गा. माता दुर्गा इथे विशेषण आणि गणेश जननी हे गणपतीचं स्वरूपाचं वर्णन आहे. म्हणजे राधा, लक्ष्मी, सरस्वती आणि सावित्री ही तिची 5 प्रकृती पंचकाची रूप आहेत. अत्यंत श्रेष्ठ अशी ही रचना आहे. मला माहिती आहे की सकाळी सत्रापासून थोडंसं अवघड जाते समजायला, पण जसं सांगितले तसं चिंतन करणं आवश्यकच आहे. थोडंसं आताही अवघड वाटेल नाही असं नाही, पण तरीही समजून घेण्याचा जरूर आनंद घेऊया. एक वेगळं स्वरूप सांगतात. नारद म्हणतात की ह्या गणेश जननीला या पंचधार रूपात प्रकटण्याचं कारण काय म्हणलं की जड प्रकृती एक आजड आहे. ते लक्षण कोणत्या प्रकारचं आहे? ती 5 रूपात प्राप्त झाली. तिचं चरित्र काय आहे, तिचा पूजाविधी काय आहे आणि तिचा अवतार कोणापासून झाला. चरित्र, पूजा आणि अवतार हे मला सांगा. जरा विचारलं तर नारायण मुनींनी सांगायला सुरुवात केली की नारदा मी तुला आधी प्रकृती म्हणजे काय सांगतो. तर प्रकृती शब्द जो आहे हा 3 शब्दातून तयार झाला. प्रकृती. त्यातला प्र शब्द जो प्रथम शब्द आहे हा सत्वगुणाचा निर्देशक आहे. दुसरा शब्द कृ हा जो आहे हा रजोगुणाचा निर्देशक आहे. आणि तिसरा शब्द ती हा जो आहे हा तमोगुणाचा निर्देशक आहे. या प्रकृती या 3 अक्षरामध्ये सत्व, रज आणि तमो या 3ही गुणांचं दर्शन होतं. या एका शब्दामध्ये माया, आवरण आणि विक्षेप या 3ही परमतत्वाचं चिंतन एकाच वेळा होणार आहे. हे प्रकृती तत्व अत्यंत श्रेष्ठ असेल की ज्याच्यामध्ये सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे 3ही गुण त्या भगवतीने धारण केलेले आहेत. हे उपपत्तीचं जे काही तुला चिंतन करायचं वाटतं ते मी तुला समजावून सांगतो, ते ऐक. कसं असतं की अग्नीमध्ये दाहकता ही असतेच, जलामध्ये रस हा प्रकार आहेच. तर ब्रह्मतत्वामध्ये हे परमतत्व हे आहेच. हे वेगवेगळं करता येत नाही. अग्नी बाजूला ठेवायचं म्हणजे घाटच्या बाजूला करायची असं करता येत नाही. जल बाजूला ठेवायचं तर रस काढून घ्यायचा असं करता येत नाही. आणि ब्रह्मतत्वामधून परमतत्व बाजूला करायचं असंही करता येत नाही. त्यामुळे याच्यामध्ये खरं तर भेद नाहीच आहे. आणि त्यामुळे श्रेष्ठ पुरुष साधक कधीही या सगळ्या तत्वांच्यामध्ये स्त्री अथवा पुरुष असा भेद करत नाही. जरी नावं स्त्रीवाचक असली तरीही हे सगळे स्त्री किंवा पुरुष या भेदाच्या पलीकडच्या असलेल्या गोष्टी आहेत. पण तरी ही नेमकं तत्व काय मी सांगतो की हे तत्व काय. त्यासाठी आपल्याला एक गोष्ट आधी लक्षात घेतली पाहिजे. म्हणून नारदांना श्री नारायण मुनी सांगतायत, नारायण भगवान सांगतायत की जगतामध्ये सर्वात प्रथमचं जे काही परमतत्व आहे ते एक ब्रह्मकटाह होतं, ब्रह्मांड होतं. ते ब्रह्मांडाची 2 शकलं झाली आणि त्याच्यामधून पुरुष आणि प्रकृती असे 2 तत्व निर्माण होऊन त्याच्यातून मैथुनाचं सृष्टी निर्माण झाली. तत्व इथे सुद्धा एक परमतत्वच होतं. ते 2 विभागलं गेलं. ते 2 तत्व जे आहेत ते
एका तत्वाचं नाव आहे श्रीकृष्ण आणि एका तत्वाचं नाव आहे श्री राधा. हेच ती दोन परमतत्व आहेत की ज्या दोन तत्वातून श्रीकृष्ण आणि श्री राधा या दोन तत्वांच्या पुढच्या सगळ्या क्रियातून ही सृष्टी उत्पन्न झालेली आहे. त्यामुळे सर्वांची मूळ प्रकृती जी आहे, सृष्टीच्या क्रमाचा भेद करणारी प्रकृती जी आहे ती हीच आहे. तर समजण्यासाठी मी आधी सांगतो की गणेशाची माता दुर्गा जी आहे ना, ही शिवरूप आहे. ही शिवाला अत्यंत प्रिय आहे. तसंच नारायणाची पत्नी नारायणी ही विष्णूला अत्यंत प्रिय आहे. ती माया ब्रह्मस्वरूप आहे. आणि शंकर स्वरूपी सनातनी देवी ही ज्या जगताचा आधार आहे हे इतकं सत्य. हे कधी भ्रष्ट होत नाही, कधी कमी जास्त होत नाही. यांना कुठल्याही प्रकारची निद्रा तुषा तृष्णा आदी दोष नाही. तर हे जे परमतत्व आहे शक्तिरूप तत्व आहे. हे शक्तिरूप तत्व जे स्मृतीमध्ये स्मृतीमध्ये समजून सांगितलंय ते आपण नीट अंतःकरणामध्ये बुजवलं पाहिजे. आणि त्यावेळेला नारदाची मजा करून ह्या परमतत्वरूप आदिशक्ती दुर्गेचं रूप नीट श्रवण कर. दुर्गा रूप आहे ही गणेशाची जननी आहे. आता हे 5 तत्व जे आहेत ते 5 तत्व मी एका वेळेला तरी वेगवेगळी सांगणार आहे. दुर्गा माता जी आहे तिने दुर्गम दैत्याचा उद्धार केला. ही पार्वतीचंच रूप आहे. ही आदिशक्ती जगत जननी पार्वती माताच दुर्गेरूपात प्रकट झाली. पण ती त्या वेळेला अत्यंत संतप्त होती, ती अत्यंत क्रुद्ध होती की ज्या वेळेला असुरांचा नाश करायचा होता. पण ती अत्यंत प्रेममय झाली, अत्यंत दयाळू आहे. जेव्हा ती गणेश जननी अशी आहे. गोष्ट अशी असते की एखाद्या बाईंना आपण घरी बोलावलं यावं आमच्या घरी, तर ते यायला तयार होत नाही, पटकन कधी तयार होणार नाही. पण जर त्यांना त्यांच्या पुत्राचं कौतुक त्यांच्यासमोर केलं की अहो काय तुमचा मुलगा किती गोड आहे, किती सुंदर आहे, तुमच्या मुलाकडे बघितल्यावर असं वाटतं की ह्या भविष्यामध्ये खूप कोणती मोठा होणार आहे, आणि ते मुलाचं कौतुक करा आणि मुलाला आपल्या घरी बोलवा. मुलाने पटपट आई पुढे ते गेले बघा. वेदांनी पूजेने तेच केलं. त्या भगवतीला बोलवण्यासाठी ती येत नाही ना, पण तिच्या पुत्राला किंवा तिच्या पतीला आपल्याकडे बोलवायचं. पती आला तर पाठोपाठ ती येईल आणि पुत्र आला तरी पाठोपाठ ती येईल. वैदिक सूक्तामध्ये श्री सूक्त नावाचं सूक्त आहे. त्या सूक्तामध्ये सुद्धा जातवेद आगदीची माता असं तिचं वर्णन केलेलं आहे. तर त्यावेळेला काय म्हणलं गेलं आपण सूक्त कसं म्हणतात की ताम आवह जातवेद लक्ष्मी. आम्ही बोलतोय ये ताम आवह जातवेद लक्ष्मी. जातवेदा तू तुझ्या आज्ञेने माझ्याकडे ये. तू आलास ना तुझ्या माझ्याकडं स्थिर राहील. अल्पगामिनी कधीही न जाण्यासाठी म्हणून ती माझ्याकडे राहील. अशी अल्पगामिनी माता माझ्याकडे यावी आहे. ती गणेश जननी कशी आहे तर तेजरूप आहे, श्रेष्ठ आहे आणि तेजाची आधारभूत देवता. आणि ती बुद्धी निद्रा सुधा कृष्णा छाया आळस तंद्रा तुष्टी पुष्टी लक्ष्मी धृती ही सगळी तिचीच रूप आहे. ती देवी त्या परमात्मा श्रीकृष्णांची शक्ती स्वरूप आहे. तिला पहिल्यांदा बोलत की ती शक्ती रूपा दुर्गा. पण ती कशी येईल तर गणेश जननी. आता गणपतीचा आणि देवीचा नेमका संबंध काय येईल हे आपण थोडंसं यथार्थ पुढे पाहणार आहोत. दुर्गा उपक्रम केला की मौन शक्ती संप्रदायामध्ये गणपतीची पूजा विशिष्ट प्रकारे करण्याचं फार मोठं तंत्र आहे. किंबहुना विशिष्ट प्रकारे गणपती पूजा करण्यासाठी जाता येत नाही. ते वेगळं कारण पण वेगवेगळे आहेत. किंवा आता चर्चेचा विषय आपला नाही. आता चाललंय शक्तिरूपा दुर्गेचं गुरु. आता पुढे म्हणते लक्ष्मी. ही लक्ष्मी कशी आहे ते शुद्ध स्वरूपिणी. ही पद्मा आहे. ही त्या परमात्म्याची दुसरी शक्तीच आहे. ही सकल संपत्तीची देवता आहे. ही स्वतः संपत्ती रूप आहे. ती कशी आहे तर कांता आदिशांता शांता सुशीला मंगला सर्व मंगला
मोह, काम, रोष, मद, अहंकार आणि लोभ या 5 दुर्गुणांपासून अलिप्त असलेली ही माता अशी आहे की आपल्या भक्तांवर सुद्धा ही प्रेम करते आणि ही धान्यात्मक असून ती सर्वांच्या जीवनामध्ये तद्रूप होऊन राहते. अशी महालक्ष्मी. लक्ष्मीचं आगमन या पद्धतीने होते. ही धान्य रूपातून ती आपल्या घरामध्ये येते आणि ती खूप मोठी आपल्याला आपल्यावरती उपस्थित दान करते. ती कशी आहे? त्या स्वर्गातले लोक स्वर्गलक्ष्मी म्हणतात, राजे लोक राजलक्ष्मी म्हणतात, तर मृत्यू लोकांमध्ये तिला ग्रहलक्ष्मी म्हटलं जातं. ही दयाळू लक्ष्मी आहे आणि ही दयाळू वाक्य करण्यामुळे ही सर्वांना आवडते. सगळ्यांना वाटतं की आपल्याकडे यावं. लक्ष्मीचं हे पण विलंबनीय रूप आहे. आपल्याकडे सगळ्यांना वाटतं की लक्ष्मी आपल्याकडे असावं, यावं. आपण समजतो ते लक्ष्मीचं केवळ संपत्ती रूप आहे. देवभागवतामध्ये लक्ष्मीची संपत्ती रूप हे केवळ एक छोटं विलेश मात्र सांगितलेलं आहे. त्यापेक्षा भगवतीची रूपं अनेक आहेत, वेगवेगळी रूप आहेत. त्यात कोणती कोणती रूप आहेत ते म्हटलं जातं की लक्ष्मीची अनेक रूपाची नावाची कधी नावं आहे की ती सिद्धलक्ष्मी, ती मोक्षलक्ष्मी, ती राजलक्ष्मी, ती गृहलक्ष्मी, ती व्यापारलक्ष्मी, ती सौभाग्यलक्ष्मी, ती आरोग्यलक्ष्मी आणि ती महालक्ष्मी. ही लक्ष्मीची 8 रूप आहेत आणि या 8 रूपामध्ये ही आदिशक्ती भगवती लक्ष्मी प्रकट होते. एक एक रूपाची व्याख्या आपण थोडी एक वाक्यामध्ये करतो. म्हणजे नेमकी रूप काय आहे हे आपल्याला लक्षात येते. तिची रूपं कोणती आहेत? तर पहिले सांगितलं की सिद्धलक्ष्मी. ही स्वतः सिद्ध साधकाला परिपूर्ण करते. साधकावरती अशी काही कृपा करते की साधकाची साधना, साधकाचा अंतर्मन, साधकाचा निश्चय, साधकाचे स्वरूप, साधकाला दर्शन हे सगळं सिद्ध करून देते. जोपर्यंत ही आपल्याला प्रसन्न होत नाही तोपर्यंत साधकाच्या साधनेमध्ये अडथळे दूर होत नाही. साधकाला असं वाटतं की मी काय काय केलं, ते किती केलं तरी माझ्यावरती येणारे संकट किंवा मला येणारे काही प्रश्न संपतच नाही. ती सिद्ध लक्ष्मीची कृपा व्हावी लागते तेव्हा साधकाला सिद्ध होता येते, ती परत होता येत नाही. आपण म्हणतो की काय माझी गुरुनी कृपा केली आहे, त्या कृपेने माझं सगळं व्यवस्थित चालू, साधारण इतकी छान चालू आहे, मला सगळ्या गोष्टी अत्यंत व्यवस्थित सुलभरित्या होत आहेत. गुरुकृपा नक्कीच आहे, पण गुरुकृपेचा जे हात आहे ना तो सिद्धलक्ष्मीच्या रूपात झालेला असतो. तो सिद्धता देतो साधकांना. काय हवं नको त्याची चिंता नसते. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत सांगायचं झालं, माऊलींना एका मांडे खायची इच्छा झाली, समाजाने खापर पण दिलं नाही, ठीक आहे, पण महाराजांनी इच्छा झाली होती ना, काही सिद्धलक्ष्मी कशी प्रकट झाली तर त्या वेळेला ती अग्नी रूपाहून पाठीच्या रूपामध्ये तव्यासारखी पाठ कापली आणि मांडे तयार झाली. हा चमत्कार नाही, ते सिद्धलक्ष्मीची परम आहे. खरं असं वाटतं की आम्हाला कळतही नाही, की आम्हाला वाटलं नाही कसं घडेल, ते घडलं खरं. घडल्यानंतर आम्हाला कळतं की ही गोष्ट घडली, कशी घडली आम्हाला माहिती नाही. ते आमच्याकडे आले कसे, आमच्याकडे थांबले कसे, गेले कसे, त्याचं काहीही आम्हाला कळत नाही. ती मोठी कृपा आहे. माझा एक गंभीर अनुभव आपल्याला सांगतो की आमच्या धुळ्याला एकदा मोरारी बापू संत आले होते. छान त्यांची प्रवचन रामायणावरती चालू करत आणि एका अति मोठ्या व्यक्तीमध्ये उतरले होते आणि लोकांचा त्रास होऊ नये म्हणून मुरारी बापूला त्यांनी कारखान्यावरती कारखान्याच्या गेस्ट हाऊसवरती उतरवलं होतं. मोठं हायस्पेस गेस्ट हाऊस, सगळे सोय तिथे आणि लांबून त्यांची गाडी याची कथा सोय करून जायची. मी विचार केला की अगदी जवळ आपल्या एवढे संत आलेले आहेत तर आपल्याला भेटल्यानंतर तर बरं होईल. बापूला भेटीला दर्शनाला गेलो, ते सांगितलं की बापू किसी को मिळते नाही, कथा के दरम्यान मिले तुटते. असं कसं होईल? तर ते एक ओळखीचं तरी सांगितलं की ते गेस्ट हाऊसवरती तिथं आम्ही गेलो भेटायला, तर तिथं ते एवढा पहारा होता तर त्याने आम्हाला येऊ काय समोर राहू दिलं नाही, जा तुम्ही जा. सांगण्याचा खूप प्रयत्न केला, 2 मिनिटं होतं दर्शन घेऊ, तुम्ही जा. ठीक आहे बोलतो जाऊ. कथास्थळी मला बसायला स्थान मिळालं होतं त्या वेळेला. ते जवळजवळ 15-20 रांगा ओलांडून मागच्या बाजूला होतं.
शांत त्यांची कथा ऐकत रामाशी सांगत होते. आनंद वाटत होता, बरं वाटत होतं. असं वाटत होतं की बापूंची 2 मिनिटं बोलायला मिळावं. आणि त्यावेळेला 2 मिनिटाच्या कालखंडामध्ये असं काही म्हणजे स्मरामध्ये आलं की मी बापूंना का बोलवतोय. तरी माझ्याकडे असं माझी काय इच्छा झाली, मी त्यांना का बोलवतो, काय कारण मला बोलवतो त्यांना. म्हणजे तुम्ही 2 गोष्टी केल्यात का, मी त्यांना बोलवणार नाही. आता त्यांची इच्छा असेल की स्वतःच माझ्याकडे येतील, तुंगीरला येतील असं मला विचारलं. म्हटलं त्यांनी यावं हे आमंत्रण करण्याची ऐवजी मी माझ्या गुरुदेवाला आमंत्रण देतो. आणि तिथेच बसल्या बसल्या मी माझ्या संत परंपरेत आमच्या गुरूंना प्रार्थना केली की महाराज, असं वाटतं की तुम्ही अनेक संतांचा सन्मान केलेला आहे, विद्वज्जने गौरविले राखवली याकडं. असं वाटतं की विद्वान आहेत, त्यांना आपल्याकडे यावं, त्यांचा आपण आदर स्वीकार करावा एवढी माझी इच्छा आहे. बस, बाकी काही बोलू नाही. कथा संपली आणि जायला निघालं तर काल आढळलं ज्यांनी मला आढळलं होतं तुमची पुढाला बाबूजी का आपको मिळणार बापू को चलो. मग त्यांनी मला पुढे गेलं. पुष्कळ बाई गर्दी होती, त्यावेळी हात जोडले. आपको मिलकर बहुत खुशी हो गई, आपका चरण दर्शन हुआ, नमस्कार केला. ते स्वतःहून पुढाले खानकर के बेटे कहाँ रहते हो आप, संगीत में. कितना दूर है यहाँ से, 18 किलोमीटर है, चलो चलते आपके यहाँ. काहीही न बोलता ते गाडीमध्ये बसले, त्यांच्याच गाडीत मला बसवलं. आम्ही 2 जण सोनगीरला आलो. सोनगीरला कुठलीही तयारी नव्हती आणि ती वेळ होती भर दुपारी 12:30 वाजताची. ते आले, ते संपूर्ण आश्रमामध्ये फिरले आणि दरवाज्यात जाऊन बसले. खांद्यावरचं कावळं खाली टाकलं, अर्ध कावळं वर लागलं. कुछ भिक्षा केली आम्ही. तर आपल्याकडे पाठशाळा होती. त्या पाठशाळेची मुलं होती. ती मुलं म्हटली की हो देतो आम्ही. क्या बनाए आपने, रोटी सब्जी, चलो लाव. आणि त्यावेळेला त्यांनी त्या दरवाजामध्ये बसून 2 पोळ्या, त्याच्यावरच भाजी आणि ते त्यांच्यावरच्या खांद्यावरच्या कावळ्यामध्ये त्यांनी घेतलं आणि तिथे बसूनच त्यांनी ते खाल्लं. एका विद्यार्थ्याने त्यांना हाताला पाणी दिलं, पाणी पिले. आत बसायचं तिथे बसले, त्यांनी ते खाल्लं रोटी आणि ते निघाले. ते गेले. आणि त्याच्यानंतर मला किती वेळा विचारलं की तुम्ही काय केलं, तुमच्याकडे महाराज कसे आहेत. म्हटलं मी काय केलं मला तरी काही शंका येणार नाही, पण मी एकच केलं की त्यांना आमंत्रण करायचं होतं, म्हणून त्यांना आमंत्रण करण्याची अनुमती मी माझ्या गुरूंकडे मागितली. त्यांनी माझ्यावरती केली कृपा ही सिद्धलक्ष्मी. ही सिद्धता असते की आपल्याला जर का हवं असेल तर ते आपली इच्छा कधी पूर्ण होत नाही. माणसाच्या 10 पैकी 11 इच्छा पूर्ण होत नाही. पण श्री गुरूच्या परतत्वाच्या 10 इच्छा असतील तर त्या 10च्या 10 पूर्ण होतात. त्या कधी एखादी पण इच्छा अपूर्ण राहत नाही. ही कोण आहे, ही सिद्धलक्ष्मी. असंच अनेक अनुभव सांगतो आपल्याला की जयेंद्र सरस्वती, विजयेंद्र सरस्वती दोन्ही संत फिरायला आले होते शंकराचार्य, त्यांची कामं. तेव्हा ही शिक्षण झाली की त्यांनी आपल्याकडे सोंगीरला यावं. एका मध्यस्थाला फोन केला, मी विचारू बघतो. आणि अचानकपणे स्वामीजींची इच्छा झाली, पण त्यांनी यावं म्हणून मी माझ्या गुरुतत्वाला पुढे विनंती केली की महाराज, शंकराचार्यांना 1932 साली तुम्ही आणलं होतं, 4 शंकराचार्य एकत्र आले होते. आता काही एवढी ताकद माझी नाही, पण एक शंकराचार्य येतील का आपल्याकडे. आणि मी त्यांच्याशी बोललो होतो. दुपारी 4 वाजता 2 शंकराचार्य सोनगीरला हजर, बाहेरच बसले. आणि ज्यांनी बोलवलं होतं त्यांनी येताना लिंबाची माळा आणली होती, मला सांगितलं. आणि त्यांनी माझ्या हातातली माळा त्यांच्या गळ्यात घाला, फुलाची माळा घेतली, लिंबाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये घातली, नमस्कार केला. ते संन्याशी असल्याकडे समाधीत कुठल्याच जात नाही, ते समाधीत आले नाही. पण बसले बाकी 10-12 मिनिटं थांबले, छान बोलले आणि मग गेले. आपल्यावर जर सिद्धलक्ष्मीची कृपा असेल ना तर आपण किती पण प्रयत्न केला की यश येईल. आणि जर कृपा नसेल तर, अरे कृपा नसेल तर कितीही प्रयत्न करा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आडवा येणारच सिग्नल, थांबा 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 थांबा. पण ती कृपा असल्यानंतर बाकी कोणीच थांबू शकत. ही सिद्धलक्ष्मी. दुसरे सांगितले की मोक्षलक्ष्मी. ही मोक्षलक्ष्मी काय करते हो का. मोक्षलक्ष्मीची कृपा झाल्यानंतर काय होतं की मोक्षलक्ष्मी कृपा म्हणजे मेल्यानंतर आनंद मिळतो का, मोक्ष मिळतो का, तर अजिबात नाही. मोक्षलक्ष्मीची कृपा सिद्धलक्ष्मीच्या कृपेप्रमाणे जास्त आपल्याकडे पाहिजे. मोक्षलक्ष्मीची कृपा म्हणजे काय,
की चित्तामध्ये कधी असा विचार येणारच नाही की एखाद्याकडे एखादी वस्तू पाहिल्यानंतर ती मला हवी, एखादी वासना ही माझी पूर्ण कधी राहिली आहे, कुठेतरी बटाटे वड्याचा वास आला, एखादा वडा आपल्याला मिळतं बरं होईल, साधी गोष्ट असती की एखादा खायची इच्छा बरं होईल, तर ती वाटणार नाही. वासनांच्या पासून, विकारांच्या पासून आणि वाईट विचारांच्या पासून जे आपल्याला लांब ठेवते तिचं नाव आहे मोक्षलक्ष्मी. वासना, विकार, वाईट विचार तिची कृपा प्राप्त व्हावी म्हणून तिला बोलवावं आपण, माते ये माझ्या आयुष्यामध्ये तुझी कृपेची आवश्यकता आहे, कारण मला प्रलोभन खूप आहे, कारण मी मनुष्य आहे, कारण मी चुकणार आहे, कारण मत समापातकी नसती, माझ्यासारखा पापी कोणी नाही. पण मोक्षलक्ष्मी काय करते, आपल्याला पापापासून आणि पाप प्रवृत्तीपासून लांब ठेवते, तिची कृपा हवी. तिसरी लक्ष्मी जी आहे सिद्धलक्ष्मी, मोक्षलक्ष्मी, तिसरी राजलक्ष्मी. राजाला प्रसन्न असते. मग आपण कुठे राजा आहोत, पण राजलक्ष्मी प्रसन्न असेल आपल्यावरती तर असं कधीही होत नाही की एखादं काम आपण योजलं आणि ते काम पूर्णत्वास गेलं नाही. फक्त ठरवायचं की आता हे काम करायचं, ठरवल्यानंतर भगवतीला सांगायचं की माते मला हे काम करायचं बरं, आणि आता मी हे काम करायला पुढे चाललोय. राजलक्ष्मी कृपा काय करते, तर आपण जायच्या आधी आपल्याला ज्या ज्या लोकांना भेटायचे त्या त्या लोकांना आपल्या बाजूला वळवून ठेवते. एखाद्या तरी घडला सांगून ठेवते की त्याने आपल्याबरोबर विरोध केलाच पाहिजे, त्याने आपल्याला शिव्या घातल्याच पाहिजे, त्याने आपल्या पुढे असं काही प्रचंड 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 अडथळा आणला पाहिजे. आणि तिथे माता बघते की हा काय करतोय, विरोध झालाच पाहिजे. आणि तो विरोध झाल्यानंतर जर आपण त्या विरोधाला उत्तर दिलं आणि त्या विरोधाला विरोध न करता त्या विरोधातलं मर्म समजून जर आपण सहभागी झालो तर तीच लक्ष्मी अशी कृपा करते, अशी कृपा करते की ना राजा ना कोणी तिच्या कृपेने वाटते त्या गोष्टी आपोआप सुरू होतात. ही राजलक्ष्मी बरं वाटेल त्या गोष्टी आपोआप सुरू होतात. तिचा अनुभव माझ्या आयुष्यामध्ये मला एकदा आला, अतिशय अतिशय म्हणजे अतिशय मनोहरी असा अनुभव आहे. खरं या अनुभवाची चर्चा करणं सुद्धा खरं योग्य नाही, परंतु आवर्जून साधकांना त्याचा आनंद मिळावा, उद्बोधन व्हावं म्हणून सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न करते. साधारणपणे माझ्या अंदाजाने 89 साल वगैरे काय असं 89-90 साल, आणि माझ्या मनामध्ये तीव्र इच्छा झाली की आपण गाणगापूरला जायचं. गाणगापूरला गेलो, 5 दिवस मुक्काम झाला, जी काय साधारण सेवा करायची सवय झाली, आणि अगदी उद्या निघायचं त्याच्या आजच्या दिवशी पालखीच्या वेळेला गुरुवार होता, आणि तिथे पुजारी म्हटले की पालखी करायची इच्छा दत्तात भगवती तुमच्याकडे आज तुम्ही पालखी काढा. तर किती पैसे लागतात, म्हणजे 300 रुपये लागतील. आणि मी म्हटलं 300 रुपये कुठे आणायचे, तर ते म्हटले की तुमच्याकडे